पुढची महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय। यावर्षी देखील सभेमध्ये गोंधळ होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। सध्या गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असला तरी देखील माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही, अशी भूमिका ही गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे। तर सध्या गोकुळचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे आहेत। नवीद यांनी शौमिका महाडिक यांना आपण महायुतीच्या संचालिका आहात, त्यामुळे आपण व्यासपीठावर बसावं याबाबत विनंती केलेली आहे। मात्र असं असलं तरी देखील माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही, अशी भूमिका ही शौमिका महाडिक यांनी घेतली आहे। त्यामुळे होणारी गोकुळची सर्वसाधारण सभा ही दरवर्षीप्रमाणेच गोंधळात होणार हे नक्की आहे। अहवालावरती महायुती म्हणून स्पेशली भाजप हा जर महायुतीचा सगळ्यात मोठा घटक आहे, तर महायुतीच्या आमदारांचे आणि खासदारांचे फोटो नसल्याचं हा खेद माझ्या लोकांनी व्यक्त केलेला आहे। तर त्यामुळे मला वाटतं की हे काही गोष्टी, हे मुद्दे, कारभाराचे काही शंकास्पद व्यवहार झालेले हे मान्य नसल्यामुळे मी उद्या स्टेजवरती बसत नाहीये। तर गोकुळ सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे समीकरणच बनलेलं आहे, पाहूयात। 30 सप्टेंबर 2018 सत्ताधाऱ्यांकडून चुकीचा कारभार सुरू असल्याचा आरोप करत राडा झालेला होता। तर गोकुळ सर्वसाधारण सभेमध्ये 2018 साली हा राडा झालेला होता। सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके सभासद होते आणि समर्थकांसह सभेमध्ये शिरले आणि सर्वात मोठा राडा झाला। 30 ऑगस्ट 2019 साली गेल्या वेळच्या राड्याचा अनुभव पाहता खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आली आणि सभेमध्ये घोषणाबाजी झाली। 29 ऑगस्ट 2022 ला सत्तांतरानंतरची पहिलीच सभा झाली। सभेची जागा बदलण्यावरून गोंधळ झाला। 15 सप्टेंबर 2023 ला शौमिका महाडिकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आणि इतर 3 संचालक सत्ताधाऱ्यांसह 30 ऑगस्ट 2024 ला शौमिका महाडिकांसोबतच्या सभासदांनी बॅरिकेड तोडून प्रवेश केला।